सन्मान्य अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ मार्गदर्शक जयंत पाटील साहेबांनी अर्धा तास चर्चा जी काही उपस्थित केली का जे 135 वर्षाची एक परंपरा असलेली नामांकित अशी महाराष्ट्र सरकारची जी महामंडळ आहे त्याला काही पार्श्वभूमी आहे, काही इतिहास आहे का ते एक नामांकित म्हणून या ठिकाणी ते वावरत होतं आणि त्याचा जर आलेख बघितला तर चढता आलेख हळूहळू करत तो आज एकदम शेवटाला त्या ठिकाणी आलेला आहे का जसं 2014-15मध्ये त्याची 315 कोटीची उलाढाल होती, 50 कोटीचा नफा होता, परंतु आज ते साधारण 40 कोटी रुपये तोट्यात ते महामंडळ त्या ठिकाणी आहे. त्याची अनेक कारणं असू शकतात. त्यातली बऱ्याच वेळा मार्केटमधली जे काही चढउतार आहेत, मग ते कोविडच्या काळातले असतील का अमेरिकन डॉलरची जी काही प्लस मायनस झालं त्याचाही परिणाम त्या ठिकाणी त्याच्यावर झाला. त्याचप्रमाणे त्या महामंडळाकडं कदाचित गव्हर्मेंटचं महामंडळ म्हणून त्याला फारसं काही लक्ष दिलेलं दिसत नाही का. त्याचा 14-15ला ते 83 कोटी नफ्यात होतं, 15-16ला ते 10 कोटी 10 लाखानं नफ्यात होतं, 16-17ला ते 28 कोटी 99 लाखाला नफ्यात होतं, 17-18ला ते 16-44 होतं. असं करत ते 18-19पासनं सारखं तोट्यात तर आजपर्यंत ते 40 लाख रुपयाने तोट्यात त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यात आपण ज्या काही माहित्या सांगितल्या त्या कॅगचा रिपोर्ट वगैरे, तर माझ्याकडे 19/11-19चा कॅगचा रिपोर्ट आहे का ह्याच चौकशांच्या संदर्भात जे काही आरोप झाले होते त्याची चौकशी कॅगनं त्या ठिकाणी केली, त्याचा रिपोर्ट दिला आहे का त्याच्यात 200 कोटी म्हणलं आहे, परंतु ती रक्कम तशी 2,81,44,00,000 अशी ती किंमत आहे. आणि त्याचा जे चौकशी अंती घोटाळा झाल्याचा अंतिम निष्कर्ष नोंदवण्यात आलेला नाही, ह्याची मी प्रत आपल्यामार्फत सन्माननीय पाटील साहेबांना त्या ठिकाणी देतो. तर ह्यात अनियमितता फार मोठ्या प्रमाणात आहे हे नाकारून चालणार नाही का. जे इथं सांगितलं गेलं का 2 संघटनांनी वास्तविक पाहता त्याच्यावर आपला उदरनिर्वाह, त्याच्यावर आपला चरितार्थ चालवायचा आहे, म्हणूनसाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या काय मानधनासाठी किंवा पगारासाठी किंवा त्यांच्या इतर व्यवस्थेसाठी किंवा बोनस वगैरे जे आहेत याच्यासाठी झगडावं. परंतु त्याचा आपणच सांगितल्याप्रमाणे जे काही निनावे अर्ज वगैरे केले जातात आणि त्यातून कुठंतरी आपसातले हेवे दावे म्हणून त्या ठिकाणी काढले जातात. आपण जसं सांगितलं का MD, एक गंमत वाटते का 22 सालापासून आत्तापर्यंत 26 MD झाले. आता ह्या 4 वर्षसुद्धा नाही झाले. 22 ते आज 26, 22 आणि 4 26 MD त्या ठिकाणी झालेत. IAS MD थांबायलाच तयार नाही. फक्त इथला असलेला जो विस्कळीतपणा आहे, नसेल तर कुठेही सांगितलं जातं का त्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, तसंही माझं तरी मत नाही आहे. कारण त्याचं उत्पादन हे इतकं चांगल्या पद्धतीचं आहे. आपण जो सावरकर साहेब जो आपण उल्लेख केला का त्याची गॅरंटी जी आहे ती आज देशपातळीवर खूप चांगल्या प्रमाणात म्हणजे त्याच्यावर विश्वासार्हता आहे. अनेक राज्यांमध्ये आपल्या मग स्नेक बाईटचा अँटीव्हेनम असेल किंवा पोलिओ असेल ह्याची बाहेर मागणी त्या ठिकाणात मोठ्या प्रमाणात होते. उत्पन्नही इथं होतं, धीमे का होईना उत्पन्न होतं, कारण जुनी मशिनरी जी आहे ती आधुनिक करण्याची गरज त्या ठिकाणी आहे. त्या दृष्टीनं मी कैलासवासी अजितदादा हयात असताना त्यांच्याबरोबर एक बैठक केली होती आणि तिथल्या काही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानं, MD होते त्यांच्या मार्गदर्शनानं त्या ठिकाणी आपल्याला नवीन इन्स्ट्रुमेंट काय घेणं गरजेचं आहे किंवा बल्कसाठी लागणारी एकूण रक्कम किती लागणार आहे असं करता लमसम 150 कोटीची मागणी त्या ठिकाणी केली होती. दादांनी त्यावेळेला 35 कोटी रुपये दिले होते. 30 कोटी रुपये
पुन्हा त्या ठिकाणी देण्याचं मान्य केलं होतं. त्याची फाईलची प्रोसेस त्या ठिकाणी केली होती. आज जर आपण पुण्याची सर्पाची जी लस आहे, अँटीव्हेनम आहे, त्याचं जर बघितलं तर बाहेर मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. आपल्याकडे त्याचं उत्पादनसुद्धा एक जवळपास लाखभराच्या दरम्यान त्याची उपलब्धता त्या ठिकाणी आहे. उलट शासनाला मध्यंतरी आम्ही विनंती केली होती का जे आपल्या इथं तयार होईल ते पहिल्या प्रायोरिटीनं सरकारी हॉस्पिटल असतील किंवा महानगरपालिकेचे हॉस्पिटल असतील त्यांनी ते खरेदी करावं, पण तसं होत नव्हतं. आता ते सध्या सुरळीत त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणूनसाठी ह्या महामंडळाला पुन्हा पूर्ववत स्थितीत आणण्यासाठी जे जे काही करण्याची गरज येईल ते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न निश्चित आपल्या मार्गदर्शनाखाली. आणि इथं मी जे सांगितलं किंवा आपण सांगितलं का संघटनेचे 2-3 लोक ह्याच्यात चांगलं काम करतात, मग त्यांनाही त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये घेऊन आणि मुख्यमंत्री महोदयांसमोर अधिवेशनाच्या नंतरच त्या ठिकाणी ती बैठक लावून एक नामांकित अशी जी काही संस्था त्या ठिकाणी आहे ती कशी जिवंत राहील त्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. आपण जे सांगितलं, ज्या लोकांना आकसापोटी वेगवेगळ्या कारणांनी त्यांचे चार्ज काढून घेतलेत, तात्काळ लगेच माहिती घेऊन, तशी माहिती घेऊन मला माहीत आहे फार त्याच्यात काही विशेष नसेल, हे आकसापोटीच कोणीतरी त्याचा अधिकाराचा वापर करून ते केलेलं असावं. निश्चित त्यांना पुन्हा ते करण्यासाठी मी आपल्याला त्या ठिकाणी खात्री देतो. त्या ठिकाणी कर्मचारी अधिकाऱ्यांचा प्रश्न सांगितला. फक्त 102च कर्मचारी आहेत. 398 लोकांचे पदमान्य आहेत, त्यापैकी 102 लोक फक्त कार्यरत आहेत आणि मग बाकीच्या अशाच पद्धतीनं ते चालवलं जात असेल. म्हणून त्याचा नीटनेटकापणा करण्यासाठी मनुष्यबळ असेल किंवा तिथली यंत्रसामुग्री असेल, ह्या सगळ्याचा त्या ठिकाणी बारकाईनं अभ्यास करून त्याच्यावर अभ्यास गट नेमून आणि त्या पद्धतीनं त्याची कार्यवाही केली जाईल. आपण ज्या ज्या काही या ठिकाणी ज्या चुका सांगितल्या किंवा ज्या त्रुटी उपस्थित केल्या त्याचा एकूण अहवाल जर दिला तर मला वाटते त्या अनुषंगानं मी निश्चित एक कमिटी नेमून आणि योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. जयंत पाटील सर. महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांचे आभार मानतो. त्यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलं. पण त्यांनी मला एक रिपोर्ट पाठवला आहे, तो कॅगचा 19 नोव्हेंबर 2019चा रिपोर्ट आहे. पण अध्यक्ष महोदय, मी जे उल्लेख सगळे केले ते एजीचं ऑडिट 2023ला झालं. 2023ला त्यात इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये हे सगळे ऑब्झर्वेशन्स आलेले आहेत. हे जुनं आहे, आपण जे सांगताय ते जुनं आहे. त्यानंतर आपल्या 2023चं जे इन्स्पेक्शन रिपोर्ट आहे त्याबद्दल मी बोललो आहे आणि त्यात आपल्याला माझ्याकडं रिपोर्ट आहे, मी तो आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवून देतो. माझ्याकडं व्हॉट्सअपवर रिपोर्ट आहे ते 2023चं. मी जे बोललो ते कॅगचा रिपोर्ट आल्याशिवाय मी काही बोललेलो नाही. कॅगच्या रिपोर्टमध्ये आत्ता लेटेस्ट 23चा रिपोर्ट आहे, त्याच्यात म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जी कोणी माहिती दिलेली आहे ती माहिती ही थोडीशी जुनी माहिती आहे, चुकीची आहे असं मी म्हणणार नाही, कारण ती माहिती आहे 19 सालची. त्यामुळे ती चुकीची म्हणता येणार नाही. ती माहिती या उत्तरात उपयोगी नाही आहे. त्यामुळं 2023ला जो रिपोर्ट कॅगचा आलेला आहे, मी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचं माझ्या भाषणाची प्रत तुम्हाला देतो. त्यात ते सगळे मुद्दे परत आपल्याला लक्षात येतील. आपण त्यात थोडासा उद्या आपण वेळ 1-5 मिनटं चहा दिला तर आणखीन त्यातले अजून तपशील सांगतो. आणि भाई जगताप आणि सचिन अहिर दोघांनाही बोलवा, त्यांनाही सांगू, कारण ही संस्था डबगाईला जाणं म्हणजे महाराष्ट्रातल्या लाखो मुलांच्या पोलिओची जी लस आहे ती लस आपण अडचणीत आणणं आणि मुलांच्यावर आता विमानानं जायच्या ऐवजी ट्रकनं गेली, ती डिले झालं, त्याचा इम्पॅक्ट कमी झाला तर पोलिओ कधी आपण घालवणार? किंवा त्याच्यात ते साप चावल्यावर जे औषध असतं ना, अँटीव्हेनम औषध, ते परवा चर्चा झाली, ते अँटीव्हेनम औषधही तिथंच तयार करतात. माझ्या माहितीने ते आता बहुतेक थोडं शांत झालं पुण्याला. तर म्हणून
तुम्ही रस घ्या. कमिटी बिमिटी काय खरं नसतं. मंत्र्याने सांगितलं पाहिजे आणि विषय संपला पाहिजे. आणि तुम्हाला हे कॅगचा रिपोर्ट बघा. तुम्हाला अजून अंतर्गत माहिती पाहिजे तर अजून मी देतो. तिथल्या दोन्ही बाजूचे 2 युनियन आहेत, दोन्ही बाजूच्या कर्मचाऱ्यांचं ऐका. ते दोन्ही मला भेटलेले आहेत. दोन्ही असं सांगतात की आपल्याला डोकं म्हणजे चालणार नाही. त्यामुळं जे रीतसर आहे, पारदर्शी आहे, त्याचा आग्रह मंत्री महोदयांनी धरावा. आणि कॅगचा 2023च्या रिपोर्टप्रमाणे मी जे बोललो आहे त्याच्यावर कारवाई करा. त्या सगळ्यांना रिइन्स्टेट करा. जरा चांगला MD बघा. MD तिथल्या कोणाच्या एका गटाच्या हातातलं बाहुलं होणार नाही. सगळ्यांना समान वागवेल असा खंबीर द्या. तात्पुरता 106 का काहीतरी आहे, 289 कर्मचारीचं पॅटर्न आहे, पण 102च कर्मचारी आहेत आणि ते सगळे कर्मचारी असे फिरत असतात. चला 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 त्यामुळे निर्णय होत नाही. त्यामुळे त्या सर्व कर्मचाऱ्यांना खुर्चीवर बसवा आणि त्या सगळ्यांना कामावर लावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उद्याची एक बैठक त्या ठिकाणी आपण मग सावरकर साहेब असतील त्यांना बोलवू आणि त्याच्यातले चौधरी साहेब वगैरे जे वरच्या सभागृहातले आहेत त्यांना त्याच्यातले बारकावे सगळे आहेत ती बसून आणि आपण जो 2023चा जो कॅगचा अहवाल सांगितला त्याची माहिती त्या ठिकाणी मी काढून घेतो. धन्यवाद. चला, सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 ते 10:45 वाजेपर्यंत सभागृहाची विशेष बैठक भरेल. विशेष बैठकीमध्ये लक्षवेधी सूचना घेण्यात येतील आणि सभागृहाची नियमित बैठक 11 वाजता सुरू होईल.